डोकं सुन्न होतंय। पुण्यामध्ये सख्ख्या आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला, हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात। आपली लेकरं घरातही सुरक्षित नाहीयेत का? हे असल्यापासून आपल्या चिमुकल्यांना वाचवायचं कसं, हा प्रश्न आज प्रत्येक आईला पडलाय। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी महिला आणि बालकांवरील गुन्ह्याबाबत झिरो टॉलरन्सची स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल मिळू नये यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या। हे निर्णय निश्चितच पीडितांना न्याय देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कडक संदेश देण्यासाठी महत्त्वाचे आहे। मी आज कळकळीची विनंती करते प्रत्येक आईला, अगं कोणावरच विश्वास ठेवू नका। ताक सुद्धा फुंकून पिण्याची वेळ आली आहे। हा प्रकार घराच्या आत घडतोय, जिथं लेकरं सर्वात सुरक्षित असायला हवीत, तिथेच धोका निर्माण होतोय। काळजी घ्या। सुरक्षित समाजासाठी शासन आणि सजग नागरिक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच अशा विकृतीला आपण आळा घालू शकू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।